3 वर्षाखाली मला कव्हर झालं नव्हतं, पण इथं आल्यापासून 21 मिनिटात 5 किलोमीटर पण पूर्ण झालं. आणि इथं जे शिकवणारा जे गुरु आहे वैभव वडेकर सर, ह्यांचं मार्गदर्शन मी आजपर्यंत 3 तालुक्यात ग्राउंडला गेलोय, पण मला असं कुठंच मार्गदर्शन मिळालं नाही. की अशी बाब नाही की त्यांच्या प्रसिद्धीसाठी एवढं चालू आहे, ही जी काय आहे ती माझ्या हितनं येतं, हितनं हृदयापासून. त्यावेळेस माझं टायमिंग 26-27 मिनिटाच्या आसपास गेलं, पण ज्यावेळेस मी आता टायमिंग दिलं त्यावेळेस माझं 21-22 मिनिटाच्या आसपास 5 किलोमीटरचं टायमिंग आले आणि खूप छान पद्धतीनं प्रॅक्टिस होते इथं. आणि आमचं जे काही इथनं पुढे जे यश असेल त्याच्या पाठीमागं वैभव सरांचा हात असेल. जो स्वतःसाठी जगतो तो मरणा समान असतो आणि जो इतरांसाठी जगून मेला तर तो अजराम राहतो. म्हणतात ना, खरं सुख व समाधान कशात आहे, तर मी म्हणेन खरं सुख व समाधान हे भोगात नसून त्यागात आहे. असाच अनेक गोष्टींचा, भटकंतीचा किंवा अर्धजणांचा त्याग करून 24 तासांपैकी रात्रीचं काही तास सोडलं तर अगदी दिवस रात्र एका देहानं पछाडलेल्या एका मास्टरशी, एका गुरुशी आज आपण भेटणार आहोत. ते म्हणजे फुलचिंचोलीच्या ग्रामपंचायतच्या मैदानावर. शॉर्ट टांगा त्या समोर बघून ओके काचवर समोर हात. कारण आपण कोणत्या स्पर्धेसाठी ही मुलं घडवता? स्कूल गेम आहे ते, आणि स्कूल गेम नंतर आर्मी भरती, पोलीस भरती आणि वन विभाग, स्टाफ सिलेक्शनचं, ह्या सर्व भरतींचं मी मुलांची फिजिकलची तयारी करून घेतोय पूर्ण रनिंगची. आणि रनिंगसाठी सुद्धा बाहेरच्या 8 ते 10 गावातील मुले येतात. सुस्त, तारापूर, टाकळी, पाटकुल, पुळूज, विटे, शारदानगर, बऱ्याच गावामधून 8 ते 10 गावामधून येतात. वरकुट आहे, त्यानंतर औंढे पण आहे. आतापर्यंत आपणाला किंवा आपल्या खेळाडूंना मिळालेलं जे यश आहे ते काय काय? आता हे 3 वर्षामध्ये आपल्या ग्राउंडवरून म्हणजे माझे स्टुडंट एक 4 ते 5 आर्मीमध्ये भरती झालेले आहेत आणि स्कूल गेमसाठी सुद्धा स्टेटसाठी चांगली त्यांची तयारी चालू आहे. आणि ह्या 3 वर्षात जी आर्मीला भरती झालेली आहे तिथून जे नगरला जी भरती झाली होती, नगरच्या भरती वेळेस 1-2 वर्षाखाली भरती झाली होती नगर पुणे यारो, त्या भरतीमध्ये सुद्धा 200 ते 250 पोरांचा ट्रूप सोडला होता. आपल्या ग्राउंडवरची पोरं 200 ग्रुपमध्ये फर्स्ट सेकंड म्हणजे टॉप 5 मध्येच होते. आणि जो फर्स्ट जो होता गॅप टाकला त्याने 30 ते 40 मीटर गॅप टाकलेला आदित्य सावंत होता. आणि आदित्य सावंत नंतर टोटल त्या भरतीला आपल्या 7 मुलांनी ग्राउंड मारलं होतं. 7 पैकी 4 ते 5 मुलांनी एक्सलंट पर्ची मारली होती. आतापर्यंत आर्मीमध्ये भरती झालेली जी मुलं आहेत त्यांची नावं सांगा. माझे स्टुडंट आतापर्यंत भरती झालेलं सचिन बडेकर, सुनील प्रक्षाळे, आदित्य सावंत आहे आणि आत्ता ट्रेनिंग चालू आहे निखिल सोनवणे. बरोबर. मला काय म्हणायचं आहे, दुसरा पुढचा प्रश्न मला विचारायचा आहे की बाबा इथनं गेलेत, ट्रेनिंग पण झालं आणि ट्रेनिंग झाल्यानंतर तिथली कामगिरी कशी आहे त्यांची? इथून सिलेक्शन झाल्यानंतर ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रेनिंग चालू असताना सुद्धा त्यांची चांगली कामगिरी आहे. आता माझा भाऊ सचिन बडेकर 100 पोरात पीटी मेडल एक जणाला लागतंय ती, आणि त्याचे ते मेंटॅलिटी पूर्ण किंवा हार्ड पीटी फिटनेस वगैरे बघून त्याला ते मेडल दिलं जातं 100 पोरात. आणि बहुत म्हणजे लय तगडी पोरं लागते त्या पीटी मेडलसाठी. तर शेवट सचिनला ते पीटी मेडल देऊन टाकलं, त्याला भेटलं ते आणि त्याला ते मिळवायचं होतं पीटी मेडल, त्याने ते मिळवलं. त्याचबरोबर सचिन स्पोर्टमध्ये सुद्धा आहे आणि त्याचा इव्हेंट आहे लॉंग जंप. तो सध्या आता 7 मीटर लॉंग जंप उडी टाकतोय. त्याचा भरपूर प्रयत्न चालू आहे की वरच्या लेवलला लॉंग जंपचा परफॉर्मन्स चांगला देण्यासाठी. आणि चांगलं म्हणजे तो अधिकाऱ्यांना सुद्धा म्हणजे सांगतोय की प्रॅक्टिसला सोडा वगैरे, त्याला प्रॅक्टिसला पण सोडणार आहेत लवकरच. आणि आदित्य सावंत ट्रेनिंग सेंटरमध्ये म्हणजे आपल्याच ग्राउंडवरचा स्टुडंट आदित्य सावंत ट्रेनिंग सेंटरमध्ये परेड कमांडरचं काम केलेलं आहे त्यानं कसम परेडच्या वेळेस. आणि कसम परेड झाल्यानंतर त्याचे रनिंग बघून SM साहेब असतील आणि कर्नल साहेब असतील त्याच्या युनिटचे, त्याला 6 महिने अरुणाचल प्रदेशमध्ये प्रॅक्टिससाठी आता जस्ट सोडण्यात आलेलं आहे. प्रॅक्टिस चांगल्या प्रकारची प्रॅक्टिस चालू आहे ग्रुपमध्ये त्याच्या. तर हे यश पाहता गुरु म्हणून काय वाटतं? मस्त वाटतंय की गुरु म्हणून, पण अजून त्याचं प्रॅक्टिस परफॉर्मन्स अजून भरपूर वाढला पाहिजे, अजून प्रॅक्टिसला अजून भरपूर टाइम भेटला पाहिजे, त्याशिवाय वरच्या लेवलला अजून जाऊ शकणार नाही. म्हणजे हे 6 महिने सुद्धा कमी वेळ आहे, ह्याच्यापेक्षा अजून जास्त वेळ भेटेल
अशा अपेक्षा करतोय मी आदित्यकडून. ओके. तर सर तुम्ही आता मी बघतोय इथं भरतीला आलेले पोर आहेत ते, मग त्यांच्याकडनं किंवा शालेय पोर आहेत त्यांच्याकडनं तुम्ही प्रशिक्षणासाठी म्हणजे फिजिकलचं ट्रेनिंग घेता, त्यासाठी फी आकारता का मोफत करता? इथं स्कूल गेमवाले आहेत आणि आर्मी पोलीस वेगवेगळ्या भरतीसाठी मुलं येतात, वेगळ्या गावाकडून येतात, शेजारच्या आसपासचे सगळे येतात. तर मी ह्यांच्याकडे विनामूल्य मी ह्यांना शिकवतोय, कोणत्याही प्रकारची फी घेत नाही. ओके. हे मैदान आपणाला मिळालं यासाठी कोणाकोणाचं सहकार्य लागलं तुम्हाला? हे मैदान आम्हाला आमचे गुरुवर्य दत्तात्रय थिटे सर यांनी हे आणि या ग्रामपंचायतनं मोठं सहकार्य आणि सरांचं मोठ्या सहकार्याने हे ग्राउंड तयार झालेलं आहे. माहित आहे का, अगदी शहरात सुद्धा नसल असं मैदान आपल्या फुलचिंचोली गावात आहे, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आदरणीय आमचे गुरुवर्य दत्तात्रय थिटे सर आणि ग्रामपंचायत सर यांच्या मोठ्या सहकार्याने हे जे ग्राउंड झालेलं आहे, अगदी सोलापूर जिल्ह्यात सुद्धा ग्रामीण भागात एकदम ॲक्युरेट असा 400 मीटरचा ट्रॅक ग्रामीण भागात तर अजिबात कुठं सुद्धा मी बैल नाही उपलब्ध. तर सर मी बघितलं की तिथं भरती करणारी पोरं पण माहिती आणि त्याच्या व्यतिरिक्त जी लहान पोरं आहे ती स्कूल गेमसाठी प्रॅक्टिस करते, त्यांच्याबद्दल काय म्हणजे काय सांगसाल तुम्ही? आर्मी भरती आणि स्पोर्ट जी मुलं आहेत त्यांच्याकडे माझा सेम फोकस जातोय. मॅटर काय होतं की स्पोर्ट मुलांसाठी एकदम तगडी प्रॅक्टिस घेतली जाते आणि त्यांना जर शूजचा काय प्रॉब्लेम येत असेल किंवा डाएटचा चांगल्या लेवलचा डाएट करायचा, डाएट तर प्रत्येक प्लेअर करतोयच, पण जर शूजचा प्रॉब्लेम येत असेल, त्याची आर्थिक परिस्थिती नसेल, चांगला एक महागडा शूज आहे पण त्याला शूज तो काय पण करून पाहिजे, प्रॅक्टिससाठी चालवायचाच आहे त्याला शूज. ती जर आम्हाला थोडंफार पैसे कमी पडले तर वैयक्तिक मी फोन करतो पहिल्यांदा आमचे गुरुवर्य कोळे गुरुजी, आदरणीय राजू पाटील असतील, माजी सरपंच दादा वाघ असतील, सरपंच दादा प्रक्षाळे असतील, पृथ्वीराज प्रक्षाळे असतील, कंपनीचे शिव शहानंद प्रक्षाळे असतील, ह्यांना मी कधीही फोन केला आणि फोन केल्यानंतर सांगितले की ही पोरग एकदम फिटमध्ये आहे परंतु शूजचा प्रॉब्लेम यायला लागला, एक चांगल्या उत्तम दर्जाचा आपल्याला शूज पाहिजे, तर मला सांगितल्यानंतर पे लगेच करून टाकतात पेमेंट शूजसाठी. डाईट आजार याविषयी आपलं मत काय किंवा आपली संदेश काय द्याल तुम्ही? ह्याच्याबद्दल मी एकच संदेश देईन की सगळ्यांना व्यसन सोडा, व्यायाम करा. तयारी करता? माझं पोलीस होण्याचं ध्येय आहे. ह्यावेळेस मी 47 कॉन्स्टेबल या पदासाठी 47 मार्क मी ग्राउंडला घेतलेले आहेत आणि लेखीला माझा भरपूर स्कोअर कमी आलेला आहे. आता इथून पुढे सुद्धा मी एक लेखीसाठी सुद्धा चांगला प्रयत्न करणार आहे. माझं नाव अशोक ज्ञानदेव शिरसट, मी राहणार टाकळी सिकंदर कारखाना कॉलनीत राहतोय. मी इथं येऊन 3 महिने झाला आज रनिंग करतोय ग्राउंड वगैरे. अगोदर माझा गोळा आउट ऑफ जातच नव्हता, 8 मीटर जात होता, पण इथं आल्यापासून एवढा फरक पडलाय की 8.5 मीटर माझा गोळा जातोय. आणि रनिंगमध्ये एवढी क्वालिटी आहे इथं की मला जे आजपर्यंत अनुभवायला कुठंच भेटलं नाही तेवढं इथं चिंचोलीमध्ये आल्यानंतर भेटलंय. 400 मीटर असेल, 800, 1600, 5 किलोमीटर टायमिंग 3 वर्षाखाली मला कव्हर झालं नव्हतं, पण इथं आल्यापासून 21 मिनिटात 5 किलोमीटर पण पूर्ण झालं. आणि इथं जे शिकवणारा जे गुरु आहे वैभव वडेकर सर, ह्यांचं मार्गदर्शन मी आजपर्यंत 3 तालुक्यात ग्राउंडला गेलोय, पण मला असं कुठंच मार्गदर्शन मिळालं नाही. की अशी बाब नाही की त्यांच्या प्रसिद्धीसाठी एवढं चालू आहे, ही जी काय आहे ती माझ्या हितनं हृदयापासून, आणि मी एवढं 2 शब्द सांगू शकतो. तर आतापर्यंत तुम्ही जी भरती घेता त्यामध्ये पोलीस भरती, आर्मी ह्या व्यतिरिक्त असं कोणतं शालेय गेम आहेत का की जिथं तुमच्या विद्यार्थ्यांनी नावलौकिक केलं? असं अंडर 14 मधून संकेत प्रक्षाळे 3 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर असं आम्ही ह्याला इव्हेंट दिलेला आहे. तर लॉंग डिस्टन्स रनर आहे. आम्ही बाहेर मॅरेथॉन असलं की बाहेर आम्ही आवर्जून रेस पळायला जातो, पण असू द्या नाही तर वयोगटानुसार असू द्या बाहेरच्या मॅरेथॉन आम्ही पळायला जातोच. अच्छा, तिथं रिस्पॉन्स कसा आहे त्याचा? एकदम रिस्पॉन्स एकदम खतरनाक रिस्पॉन्स आहे, आता तुम्हाला सांगलंच आहे. हां, ओके. तर संकेत, तर तुझा इव्हेंट कोणता आहे? 3 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर. किती वर्ष झालं प्रॅक्टिस करतो? 1.5 वर्ष. 1.5 वर्ष झालं. टायमिंग काय येतं इव्हेंट म्हणजे 3 किलोमीटरचा? 3 किलोमीटरचं ग्राउंडला 10 मिनिट 48 सेकंद. अच्छा अच्छा. आतापर्यंत तू जो मॅरेथॉन खेळलायस किंवा पटकावलाय तिथं? माड्यामध्ये 3 किलोमीटरची मॅरेथॉन होती, वयोगट 5वी ते 7वी वयोगट होता, तिथे मी पहिला क्रमांक आणलाय. आणि मारडीमध्येही खुला गट 10 किलोमीटरची मॅरेथॉन होती, तिथेही मी
उत्तर सोलापूरमध्ये तिथे तृतीय क्रमांक आणला आणि तिथले 7,000 रुपयाचे बक्षीस पटकावले. बरोबर. कुर्डवाडीला काय कोरडवाडीला ओपन 10 किलोमीटरची मॅरेथॉन झाली. तिथेही मला माझा 12वा नंबर आला. खुला गट होता. तिथे 38 मिनिट 38 सेकंद टायमिंग आलं आणि मला आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडून 1,000 रुपये बक्षीस सुद्धा मिळाले. किती वेळा आहेस तू? इयत्ता 8वी. अभिनंदन तुझं. माझं नाव अमर सातपुते. मी SSC साठी फिजिकलसाठी तयारी करतो इथं. मी 1.5-2 महिन्यापूर्वी इथं आलो होतो. त्यावेळेस माझं वजन 89 किलो आणि 5 किलोमीटरचं माझं टायमिंग 29-30च्या दरम्यान यायचं. आता 1.5 महिना पूर्ण झालेला आहे. माझं वजनही भरपूर कमी झालं आहे. 74 किलो वजन आहे माझं आता. आणि माझं ग्राउंडला टायमिंग 21 मिनिट 30 सेकंद एवढं येतं आहे आणि रोडला 20 मिनिटाच्या आत आरामात मी पळणार. अच्छा, व्हेरी गुड. माझं नाव अविनाश साळुंके. माझा इव्हेंट 400 मीटर आहे. मी 8 महिने झाले प्रॅक्टिस करतोय. माझं 400 मीटरचं टायमिंग 1 मिनिट 6 सेकंद आहे. माझं नाव प्रतीक गोडसे. मी तारापूरचा आहे. मी फुलचिंचोली गाव इथं रनिंगला येतो. आणि माझं 1600 मीटरचं टायमिंग होतं. आधी 6-6.5 येत होतं. परत कमी होत आलं. आता 5-17 पुतर येतं आहे. आधी माझं वजन होतं 80 किलो होतं. आता 70च्या आसपास आले. 70 किलो आहे. व्हेरी गुड. माझं नाव सोमनाथ परांडे. मी फुलचिंचोली गावचा आहे आणि मी 5 मार्च 2022ला रनिंग स्टार्ट केली आणि त्याच 2022ला त्याच वर्षी 5 सप्टेंबर 2022ला राहुरीला आमचं ग्राउंड होतं. त्या ठिकाणी मी एक 8 महिने प्रॅक्टिस केली आणि त्या भरतीमध्ये 250 पोरात मी 5 नंबरला रनिंग मारली. त्या ठिकाणी माझी सेकंड परिचय बसली आणि त्यात माझी छाती नॉर्मल 79 भरली आणि फुगून 84 भरली. त्या ठिकाणी माझी 85 भरावी होती. 1 सेंटीमीटरसाठी मी बाहेर निघलो. ते डिस्क्वालिफाय झालो तिथं. नंतर मी त्या ठिकाणी प्रॅक्टिस भरपूर करून ह्या वर्षी मी आर्मीची लीग क्वालिफाय झालो आहे आणि आता माझं टायमिंग 5:25 येतं आहे. पुढल्या बारीच्या मी टायमिंग 5:15 5:16 देण्याची अपेक्षा ठेवतो. नमस्कार, माझे नाव आप्पासाहेब तानाजी चव्हाण. मुक्काम पोस्ट टाकळी सिकंदर, तालुका मूळ, जिल्हा सोलापूर. मी पोलीस भरतीत प्रॅक्टिस करतोय. मागच्या वेळेस पण करत होतो, पण आम्ही वैयक्तिक प्रॅक्टिस करत होतो. पण काही मित्रांनी मला सांगितलं की चिंचोलीला ग्राउंड आहे आणि तिथले शिक्षक चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस घेतात. मग मित्रांच्या शिफारशीनुसार आम्ही इकडं आलो आणि इथले कोच वैभव बडेकर सर खूप छान पद्धतीनं प्रॅक्टिस घेतात. माझं मागच्या वेळेचं टायमिंग 5 किलोमीटरचं. ज्यावेळेस आम्ही वैयक्तिक प्रॅक्टिस करत होतो त्यावेळेस माझं टायमिंग 26-27 मिनिटाच्या आसपास गेलं. पण ज्यावेळेस मी आता टायमिंग दिलं त्यावेळेस माझं 21-22 मिनिटाच्या आसपास 5 किलोमीटरचं टायमिंग आले आणि खूप छान पद्धतीनं प्रॅक्टिस होते इथं. आणि आमचं जे काही इथनं पुढे जे यश असेल त्याच्या पाठीमागं वैभव सरांचा हात असेल. मी विचारतो की हे कार्य किंवा ही मेहनत आपण छंद म्हणून करता, ही प्रेरणा किंवा हा छंद कोणाकडून घेतला? ही मला छंद आहे म्हणून मी करतोय. आणि प्रेरणाचं जर बोलायचं झालं तर सोलापूर जिल्ह्यात फौजींची मुंगशी म्हणून जे ओळखलं जातं त्या प्रॉपर गावचा मी मुंगशी गावचा आहे. बार्शी तालुक्यामध्ये मुंगशी गाव येतं. तर लहानपणी काय असायचं की एक 3री 4थी 5वीला आम्ही उन्हाळ्यात सुट्टीत आजीकडे जायचो. आजीकडे गेल्यानंतर सुट्टीला गेल्यानंतर प्रत्येक वेळेस घरासमोर किंवा घरा शेजारी एक फौजी लोक असे सुट्टीला यायचे किंवा ड्युटीला ऑन ड्युटीला जाताना बॉडी लँग्वेजवरून ओळखायचे की हा वेगळा माणूस आहे जरा. मग आम्ही विचारायचो आजीला, आजी ही कोण आहे, किंवा मामाला विचारायचो कोण आहेत. मग त्यांनी सांगायचे की मिलिटरीमध्ये आहेत, पोलीसमध्ये आहेत. तेव्हापासून आम्हाला कळलं की आम्हाला पण फौजमध्येच भरती व्हायचं आहे. ही आम्हाला प्रेरणा आमच्या गावाकडूनच भेटली.